महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत पुन्हा एकदा गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय। सभेच्या सुरुवातीला अमरावती येथील रुग्णालय दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर विरोधकांनी ऐनवेळी विषय घेण्यासह विरोधकांचे विषय सभेत घेतले जात नसल्याचा आरोप करत महापौर दालनासमोर ठिय्या आंदोलन केलं होतं। कंप्लीट करेंगे, पूरा एजेंडा 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 कंप्लीट करेंगे। हां, आणि याच्यामध्ये मानव आहे व्यापा आहे बिलकुल विषय पत्रिकेने चालणार नाही आणि बंद होणार। मला काय ना कळतो आणि त्याच्यात 5 दिवसाची मुदत आहे मला अहमद साहेब 5 दिवस नाही निदर्शनं सांगून देऊ नका मला कळतं ते 5 दिवस मुभा आहे मला त्याच्यामध्ये कायद्याने आणि मी ती कायद्याने मुभा पाडायचा अधिकार आहे मला। बिलकुल जर सदस्य व्यवस्थित बोलले ते विषय मांडले तर सभा होईल आणि जर नाही होणार जर सदस्य मध्ये बोलले तर बोलणार। चला एक लावू नका सूचना देतो मी निलंबित करेल 3 वेळा सूचना दिलेली मी तुम्हाला आता मी निलंबित करेल तुम्हाला सभागृहातून। सभेच्या अजेंड्यावर ऐनवेळी विषय घेतले जातात, मात्र विरोधकांनी मांडलेले विषय चर्चेसाठी घेतले जात नाही असा आरोप विरोधकांनी केलाय। यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। महापौरांनी विरोधकांशी चर्चा करून त्यांची समजूत काढल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले। दरम्यान महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या पदोन्नती आणि प्रतिनियुक्तीच्या प्रकरणावरून तसेच पीएमसी नियुक्तीच्या मुद्द्यावरून एमआयएम नगरसेवक आक्रमक झाले होते। संबंधित नियुक्त्या, निर्णय प्रक्रिया आणि त्यामागील निकषांबाबत प्रशासनाने स्पष्टता द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे। महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पाहण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनीही महानगरपालिका सभागृहात उपस्थिती लावली होती। महानगरपालिकेतील कामकाज, सभेतील चर्चा आणि निर्णय प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली आहे। मात्र सभागृहातील गोंधळ आणि नगरसेवकांमधील जोरदार खडाजंगी विद्यार्थिनींनी अनुभवली। विरोधकांचे आक्षेप आणि विविध प्रशासकीय निर्णयावरून झालेल्या वादामुळे महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा पुन्हा एकदा गोंधळात सापडली आहे।